नागपूर आज एका महत्त्वाच्या वळणावर उभं आहे. एका बाजूला आहे टियर 1 शहर बनण्याचे खूप मोठं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आहेत जमिनीवरची काही गंभीर आव्हानं. आज आपण या दोन्ही गोष्टी शांतपणे समजून घेऊया. घोषणा झाली आहे की 2030 पर्यंत नागपूरला टियर 1 शहर बनवायचं आहे. पण हा एक मोठा प्रश्न आहे की हे स्वप्न खरं होईल का? चला, नागपूरची खरी क्षमता काय आहे, इथले मोठे प्रकल्प कोणते आहेत आणि त्याचबरोबर त्या कोणत्या समस्या आहेत ज्या या स्वप्नाच्या आड येत आहेत, हे सगळं आपण पाहूया. कोणत्याही मोठ्या स्वप्नासाठी त्याचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं असतं. तर आपण सुरुवात नागपूरच्या क्षमतेपासून करूया. हे टियर 1चं स्वप्न नक्की कोणत्या मजबूत पायावर उभं आहे ते आधी पाहू. नागपूरचा जो सबसे मोठा और नॅचरल फायदा आहे ना, तो म्हणजे त्याचं लोकेशन. हे शहर भारताच्या अगदी मध्यभागी आहे, त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीसाठी हे एक नॅचरल केंद्र बनतं. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका अहवालाने तर एक खूप मोठा अंदाज वर्तवला होता. त्यांच्या मते 2019 ते 2025 या काळात नागपूर हे जगातलं 5वं सर्वात वेगाने वाढणारं शहर असेल. आता लोकसंख्येचा विचार केला तर आज शहराची लोकसंख्या अंदाजे 31 लाख आहे आणि टियर 1 शहरासाठी हा एक महत्त्वाचा निकष मानला जातो, जो नागपूर पूर्ण करतं. आर्थिक आघाडीवर पाहिलं तर नागपूरचा जीडीपी जवळपास 24.5 अब्ज डॉलर्सचा आहे. हा आकडा म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण जीडीपीच्या सुमारे 4.17%, जो खूप मोठा आहे. या आर्थिक आणि भौगोलिक ताकदीला जोड मिळाली आहे ती इथल्या दर्जेदार शिक्षण संस्थांची. IIM, एम्स, VNIT आणि राष्ट्रीय कर्करोग संस्था. ही नावं ऐकल्यावरच शहराची शैक्षणिक बाजू किती भक्कम आहे याचा अंदाज येतो. पण हे सगळं झालं कागदावरचं चित्र, जे खूपच प्रभावी दिसतं. पण जमिनीवरची परिस्थिती, रोजचं वास्तव हे थोडं वेगळं आहे. आता शहरासमोरची काही मोठी रोजची आव्हानं पाहूया. सध्या नागपुरात जे चित्र दिसतंय ते असं आहे की जणू काही संपूर्ण शहर एक मोठं बांधकाम क्षेत्र बनलं आहे आणि असा परिणाम थेट आपल्या रोजच्या प्रवासावर होतो. वाहतूक कोंडीमुळे 20-30 मिनिटं जास्त लागणं हे आता नागपूरकरांसाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे. आउटर रिंग रोडचं उदाहरण घेऊया. हा एक प्रचंड मोठा प्रकल्प आहे, जो नागपूरला देशाचं लॉजिस्टिक हब बनवू शकतो. पण जमिनीच्या अधिग्रहणामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे या 13,700 कोटींच्या प्रकल्पाला उशीर होणार हे आता स्पष्ट दिसत आहे. आता एक आकडा ऐका जो खरंच विचार करायला लावणारा आहे. शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्यापैकी तब्बल 39% पाणी वाया जातं. म्हणजे दररोज सुमारे 280 दशलक्ष लिटर पाणी असं आहे ज्याचा कोणताही हिशोब नाही. अशीच गंभीर समस्या कचरा व्यवस्थापनात दिसते. शहरात दररोज जवळपास 1300 टन कचरा तयार होतो, पण त्यावर प्रक्रिया होते फक्त 800 टनांपर्यंत. बाकीचा सगळा कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डवरचा भार वाढवत राहतो. टियर 1 शहरासाठी हे चित्र नक्कीच चांगलं नाही. अनेकांना सप्टेंबर 2023चा तो पाऊस आठवत असेल, ज्याने शहराची ड्रेनेज व्यवस्था किती कमकुवत आहे हे स्पष्टपणे दाखवून दिलं. एका दिवसाच्या पावसाने संपूर्ण शहर ठप्प झालं होतं. यातून आपल्या व्यवस्थेतील त्रुटी उघडपणे समोर येतात. स्मार्ट सिटी मिशनसारख्या मोठ्या योजना आहेत, पण त्यांच्या अंमलबजावणीचं काय? उदाहरणार्थ, या मिशनमध्ये जवळपास 50 किलोमीटरचे रस्ते नियोजित होते, पण आजपर्यंत पूर्ण झाले आहेत फक्त 26 किलोमीटर. योजना आणि वास्तव यातलं हे अंतर खूप मोठं आहे. तर मग प्रश्न हा आहे की या सगळ्या आव्हानांवर मात करून नागपूर 2030चं लक्ष्य गाठू शकेल का? यासाठीचा मार्ग कसा असेल ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी आशेचा किरण नक्कीच दाखवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या विकासाला एक मजबूत राजकीय पाठिंबा आहे. त्यासोबतच 2 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे मोठे प्रकल्प, समृद्धी महामार्गामुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि 2028 पर्यंत शहराचा जीडीपी दुप्पट होण्याची शक्यता, हे सर्व खूप सकारात्मक संकेत आहेत. पण हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर काही मोठ्या अडथळ्यांवर मात करावीच लागेल. पाणी आणि कचऱ्याचं व्यवस्थापन, ड्रेनेजची समस्या, प्रकल्पांना होणारा उशीर आणि मेट्रोची शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी, ह्या समस्या सोडवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तज्ज्ञ नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवतात. त्यांचं म्हणणं आहे की नागपूरची वाढण्याची क्षमता आणि तिची सध्याची पायाभूत सुविधा यातील दरी खूप मोठी आहे. आणि हेच आज शहरासमोरील सर्वात मोठं सत्य आहे. नागपूरमध्ये क्षमता आहे, यात कोणतीही शंका नाही. पण ही क्षमता वास्तवात तेव्हाच उतरेल जेव्हा या सर्व समस्यांवर पद्धतशीरपणे काम केलं जाईल.
स्वप्न आणि वास्तव यातील अंतर कमी करणं हेच नागपूरसमोरील खरं आव्हान आणि एक मोठी संधी आहे. शहराची दिशा समजली की निर्णय चुकत नाहीत.